गरजेचंच आहे. पण हे फार फ्युचरिस्टिक प्रोग्राम न करता थोडे इमिजिएट स्टेप्स घेतले पाहिजे. आता हे झालं डिफेन्ससाठी. शहरासाठी आपलं जे एज्युकेशन सिस्टम आहे ती एवढी स्ट्रॉंग केली पाहिजे की जे मुलं आता शाळेतनं मग कॉलेजला आणि मग प्रोफेशनल लाईफमध्ये आणि शेवटी जे गुड सिटिझन्स ज्यांना व्हायचं आहे तर प्रत्येक स्टुडंटनी एक तर प्रत्येक जण स्टुडंट झाला पाहिजे आणि प्रत्येक स्टुडंट हॅज टू एंड अप बिकमिंग अ गुड सिटिझन. तर आत्ता आपण स्वतःलाच हा प्रश्न विचारला की किती स्टुडंट्स बनतात आणि त्यातले किती गुड सिटिझन्स बनत आहेत. तर आपल्याला सगळ्यांना याचं उत्तर मनात माहिती आहे, आपण न बोललेलंच बरं. तर हा जर सरकारने जर काही प्रयत्न केला की हे इमिजिएट स्टेप होऊ शकत नाही पण ॲटलिस्ट नेक्स्ट 15 इयर्समध्ये इंडिया डेफिनेटली विकसित होईल, जे त्यांचं स्वप्न आहे. पण ते होईल जेव्हा एव्हरी स्टुडंट बिकम्स अ गुड सिटिझन. तर ह्याच्यासाठी स्टेप्स घेतल्या पाहिजे. आणि आपण जे बघतो आसपास, मी आयुष्यभर एखादा घाण रस्ता घाण वस्तीत राहिलो तर मला ते दॅट बिकम्स माय न्यू नॉर्मल ऑफ लाईफ. की जर त्याच्याहून खालती गेलं घाण तर मला वाटतं की नाही काहीतरी खराब झालं. त्याच्याहून वरती विचार करत नाही, कारण आपण प्रत्येक ठिकाणी हे बघितलं न्यू नॉर्मल ऑफ लाईफ. तर आपला हा जो न्यू नॉर्मल ऑफ लाईफ आहे हा बदलत आला, याला कायम वरती नेलं पाहिजे. म्हणजे पर्सनल लाईफमध्ये सुद्धा आणि प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा. आता हा न्यू नॉर्मल ऑफ लाईफ इंडियाने आता चेंज करून दाखवला आहे की आम्ही टेररिझमला घाबरणार नाही, बॉम्ब्सला घाबरणार नाही, कशाला नाही. सो द न्यू नॉर्मल हॅज बीन सेट. आता याच्यावरतीच न्यायचं आपल्याला. तर न्यू नॉर्मल ऑफ लाईफ प्रत्येक फील्डमध्ये आपल्याला वरती न्यायचं हे सरकारने केलं पाहिजे.